राम राम भावांनो. परवाच्या दिवशी ना रोहित गाडी भरून गेला होता अहमदाबादला. तो अहमदाबादवरून ना आज सकाळी सकाळी आला. मला म्हणे आता तू जाय गाडीवर. मग मी लगेच गाडी काढली. पण आज आहे नव्हती आषाढी एकादशी आणि मला गाडीत लावायची होती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना मी रोहित यायच्या आधीच घेऊन ठेवली होती. म्हटलं चला पहिले गाडीत मूर्ती लावून घेऊ. किती भारी दिसते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. आता म्हटलं हिला लावायचं कुठं. डॅशबोर्डवर लावायची होती. एक जागा बघितली आणि त्या ठिकाणी मूर्ती लावून दिली. म्हटलं चला आता मूर्तीची पूजा बिजा करून घेऊ. मग माळ घातली, अगरबत्त्या ओवाळल्या, दर्शन घेतलं आणि म्हटलं चला आता आपण निघायला मोकळे. म्हसरूळवरून निघालो आणि आलो नाशिक रोडला आलो तर इथं लगेच RTOचं दर्शन झालं. पण आपल्याला RTOची काही भीती नाही, कारण आपल्या गाडीत आहे ना कधीच ओव्हरलोड माल नसतो. तिथून आलो मग आपल्या नाशिक पुणे हायवेला लागल्यावर मला भरायचं होता पाण्याचा जार. मग मागच्या वेळेस आहे ना आपण जिथं पाण्याचा जार भरलं ना त्याच दुकानावर परत पाण्याचा जार भरून घेतला आणि आलो डायरेक्ट नगरमध्ये आल्यावर म्हटलं आता आपल्याला जायचं आहे विजापूरला. नगरमधून बाहेर गाडी काढल्यावर मी लागलो पंढरपूर विजापूर हायवेला. आलो मग डायरेक्ट करमाळ्यामध्ये आल्यावर कुर्डुवाडी मार्गे मला आहे ना मोडणीमला निघून मग सोलापूर हायवेला परत लागायचं होतं. कुर्डुवाडी ते मोडणीम हा थोडा सिंगल रोड आहे, पण एकदम क्वालिटी रोड आहे. मग त्या रोडला आहे ना पंढरपूरचे वारकरी त्यांची ना घरी जायची लगबग सुरू झाली होती. मग काय ते पार्स करून आहे ना कसं तरी मी आलो सोलापूर हायवेला येता येता मला अंधार पडून गेला. तिथून आलो मग डायरेक्ट विजापूर हायवेला लागल्यावर आलो या राजस्थानी हॉटेलला. इथं गाडी पार्किंग केली आणि जेवण करायला आलो. जेवण करून झाल्यावर मी लागलो परत विजापूर हायवेला लागल्यावर 10-15 किलोमीटर पुढं आल्यावर मी आलो इंडियन ऑइलच्या पंपावर. इथं मस्त गाडी लावून दिली आणि इथंच गाडीत झोपून घेतलं. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.